सरकारी नोकरीची वाट पाहणाऱ्या माझ्या सर्व मित्रांसाठी नमस्कार। बघा मित्रांनो, आश्रमशाळांमध्ये होणार मोठी शिक्षक भरती। आदिवासी विकास विभाग कर्मचाऱ्यांची तब्बल 7,500 पदे रिक्त। बघा केव्हा होणार ही भरती आणि कोणकोणती पदे रिक्त आहेत हे आजच्या व्हिडिओद्वारे आपण सविस्तररित्या पाहूया। आश्रमशाळांमधील कर्मचाऱ्यांची 7,500 पदे रिक्त। आश्रमशाळांमध्ये होणार मोठी भरती। शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमधील रिक्त पदे भरण्याविषयी आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही। आदिवासी विभागाने 850 रिक्त पदांची भरती करण्यासाठी जाहिरात काढली असून ही प्रक्रिया सुरू असल्याची माहिती या विभागाचे अप्पर आयुक्त तुषार माळी यांनी दैनिक पुढारीला दिली। शिक्षक व मुख्याध्यापकांची रिक्त पदे भरताना पेसा आणि नॉन पेसा प्रवर्गातून भरती करण्याची अडचण येत असल्याचे त्यांनी सांगितले। शासकीय आश्रमशाळेत चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची एकूण 7,197 पदे मंजूर आहेत। त्यापैकी 3,754 पदे भरली गेली असून अजूनही 3,443 पदे रिक्त आहेत। त्यामध्ये स्वयंपाकी मदतनीसांच्या 2,612 रिक्त पदांचा समावेश आहे। शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची 516 पदे रिक्त आहेत। त्यामध्ये कनिष्ठ लिपिक 232, स्त्री अधीक्षिका 113 तर पुरुष अधीक्षकांच्या 83 पदांचा समावेश आहे। राज्यातील अनुदानित आश्रमशाळांमध्येही शिक्षक मुख्याध्यापकांची तब्बल 396 पदे रिक्त आहेत। त्यामध्ये प्राथमिक शिक्षक माध्यमिक शिक्षकांची 229 पदे रिक्त आहेत। अनुदानित आश्रमशाळांमधील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची एकूण 7,919 पदे मंजूर आहेत। त्यापैकी 7,161 पदे भरली गेली असून 558 पदे रिक्त आहेत। नाशिक विभागातील अनुदानित आश्रमशाळांमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची 128 पदे रिक्त आहेत। त्यामध्ये चौकीदार 50, स्त्री अधीक्षकांची 48 पदे रिक्त आहेत। ठाणे विभागातील आश्रमशाळांमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची 133 पदे तर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची 141 पदे रिक्त आहेत। त्यामध्ये चौकीदार 50 तर स्त्री अधीक्षकांच्या 27 पदांचा समावेश आहे। अमरावती विभागातील आश्रमशाळांमध्ये सुद्धा प्राथमिक माध्यमिक शिक्षक मुख्याध्यापकांची 522 पदे रिक्त आहेत। चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची 130 पदे रिक्त आहेत। नागपूर विभागातील आश्रमशाळांमध्ये सुद्धा चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची 167 पदे रिक्त आहेत। तरी मित्रांनो, लवकरात लवकर आश्रमशाळांमध्ये सुद्धा रिक्त पदे भरली जातील अशीच अपेक्षा आहे। धन्यवाद मित्रांनो।